नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा. मंडळी, बाहेर जाताना अजूनही बरेच जण मास्क लावतायत, तुमच्या लक्षात आलं असेल. पण काही जणांना मात्र मास्कची गरज वाटत नाहीये. पण मंडळी, कोरोना व्हायरस किंवा कोविड-19ची जी साथ आहे, आपल्यापर्यंत वॅक्सिन पोहोचेपर्यंत आपण अजून काळजी घेणं गरजेचं आहे. मंडळी, हा कोविड-19चा विषय मी आता काढला म्हणजे आजचा विषय त्याच्याशी रिलेटेड आहे. मंडळी, आपल्याला माहिती आहे की आपल्या सांगली मिरज एरियात सुद्धा खूप जणांना कोविड-19ची बाधा झाली आणि त्या सगळ्या अनुभवातून हे लोक आता बाहेर आलेले आहेत. पण तरी सुद्धा पोस्ट कोविड त्या लोकांनी काही काळजी घेणं गरजेचं आहे का, याविषयी जेव्हा विचार लक्षात आला तर तेव्हा फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अनिकेत लिमये यांच्याशी थोडीशी मी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की पोस्ट कोविड फिजिओथेरपीची खूप गरज आहे. कारण कोविडच्या काळामध्ये आपलं फुफ्फुस जे आहे तर ते खूप अटॅक झालेलं होतं आणि मग त्यातनं आपली फुफ्फुसं जर चांगल्या पद्धतीनं पुन्हा कार्यरत व्हायची असतील तर त्याला फिजिओथेरपीचा खूप चांगला आधार मिळू शकतो. मग नेमकं हे सगळं काय आहे, तर तेच आज मी डॉक्टर अनिकेत लिमये यांच्याशी बोलणार आहे. ते फिजिओथेरपिस्ट आहेत स्वतः. त्यांच्या क्लिनिकमध्ये सुद्धा अनेकांना त्यांनी ही फिजिओथेरपी पोस्ट कोविड दिलेली आहे. त्यातून पेशंटना त्याचा चांगला फायदा देखील झालेला आहे. मग जे पेशंट्स कोविड झालेले फिजिओथेरपिस्ट पर्यंत पोहोचलेले नाहीत तर त्यांनी हे सगळं ऐकलं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. तर ऐकूया. सर, तुमचं पहिल्यांदा या कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम मी ग्रीन FM 90.4चे आभार मानतो, त्यांनी मला ही संधी दिली. नक्कीच चांगल्या चांगल्या डॉक्टरांच्याकडे ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी लिस्नरना कळणं गरजेचं आहे अशा लोकांना आम्ही कायमच इथे बोलवत असतो आणि त्यांचे अनुभव आणि त्यांचं मार्गदर्शन श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो. तर मंडळी, आज आपण पोस्ट कोविड फिजिओथेरपीची जी गरज आहे त्याविषयी बोलणार आहे. सर, पहिल्यांदा आपण बघूया कोरोना व्हायरस नेमका फुफ्फुसांवर कसा आघात करतो. आता आपल्या सगळ्यांना आतापर्यंत सगळ्यांना माहिती झालंच असेल की कोरोना व्हायरसमुळे श्वास घ्यायला डिफिकल्टी होती. श्वास घेणं आणि फिजिओथेरपी कसं रिलेटेड आहे ते तुम्हाला मी सांगेन. की हा व्हायरस आहे, हा फुफ्फुसांमध्ये एअर बबल निर्माण करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक द्राक्षाचा घड बघूया, जसं छोटी छोटी द्राक्षे आहेत त्यात तसंच फुफ्फुसांमध्ये छोटे छोटे एअर सॅक्स असतात. मग तो कोरोना व्हायरस जेव्हा यात शिरतो त्यावेळी त्याचं स्वेलिंग वाढतं. जे एजेस असतात, जसं द्राक्षाच्या बाजूला कव्हर असतं तसं एअर सॅक्सचं एजेसमध्ये पाणी भरतं आणि त्याच्यामुळं इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे श्वास घ्यायला डिफिकल्टी होते. त्यामुळे दम लागणं हा सर्वसाधारण कॉमन सिम्पटम आपल्याला या कोरोना व्हायरसमध्ये दिसतं आणि ते फुफ्फुसांना आघात केल्यामुळं बाकीचे आपल्याला लक्षणं दिसायला लागतात. बरोबर. कुठली कुठली लक्षणं दिसतात? आता यामध्ये 3 प्रकारे डिवाइड करता येईल आपल्याला, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर म्हणून. आता माइल्डमध्ये परत 2 डिवाइड होते की सिम्पटमॅटिक आणि असिम्पटमॅटिक. असिम्पटमॅटिक म्हणजे ज्यांना कोरोना व्हायरस झालेला आहे पण त्यांना कुठली लक्षणं दिसत नाहीत, जे टेस्टमध्ये पॉझिटिव्ह येऊ शकतात, त्यांनी पण काळजी घेणं गरजेचं असतंच. आणि सिम्पटमॅटिकमध्ये ज्यांना म्हणजे जे माइल्ड सिम्पटम्स असतात त्यांना किरकोळ सर्दी खोकला हा सुरुवातीला जाणवतो पहिल्या 2-3 दिवसात. नंतर मॉडरेटमध्ये सर्दी खोकला आणि ताप हा सुद्धा त्यात इन्व्हॉल्वमेंट होतो. सुरुवातीला आपल्याला साधं व्हायरल इन्फेक्शन असं वाटू शकतं, पण या कंडिशनमध्ये कोविड-19 सिच्युएशनमध्ये व्यवस्थित लवकर टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि सिव्हिअरमध्ये सर्दी खोकला ताप आणि श्वास घ्यायला पण त्रास होतो. म्हणजे जेवढा लवकर तुम्ही त्याची ट्रीटमेंट चालू कराल तेवढे चांगले तुम्हाला रिझल्ट तुम्हाला मिळू शकतातच. नाहीतर मग हळूहळू हा कोविड व्हायरस पूर्ण शरीरात पोहोचून बाकीच्या ऑर्गनवर डॅमेज करायला लागतो. जसे करून रेस्पिरेटरी आहेतच, त्याचप्रमाणे मस्क्युलर, न्यूरोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल सुद्धा. त्यामुळं ही लक्षणं जेवढा लवकर आढळल्यावर तुम्ही जेवढे लवकर ट्रीटमेंट चालू कराल तेवढं तुम्हाला फायदा खूप लवकर मिळेल. अच्छा, नेमका हा कोविड जो आहे तर तो कोणाला होण्याची जास्त शक्यता आहे? तो ऍक्च्युली सगळ्यांनाच होण्याची जास्त शक्यता असते. जे काळजी घेणार नाही त्यांना तो होणारच आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घेणं गरजेचंच आहे. पण मोस्टली लहान मुलांपासूनच वयोवृद्ध त्यांनी काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. डायबिटीस पेशंट, आधीपासूनच आजार आहे श्वसनाचा, त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच न्यूरोलॉजिकल, ज्यांना स्ट्रोक वगैरे ऑलरेडी आहे पेशंट, जे खूप दिवस बेड रिडन आहेत, त्यांची फुफ्फुसाची क्षमता सुरुवात आधीपासूनच कमी असते, त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे घरातल्या लोकांनी जे बाहेर जातात आणि असे पेशंट ज्यांच्या घरी आहेत त्या लोकांनी स्वतः काळजी घेऊन आपल्या घरच्या पेशंटची काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून हे परत होता कामा नये किंवा आपल्या घरच्या लोकांना होऊ नये म्हणून काळजी घेणं अजून पण गरजेचं आहे.
अच्छा, आता जे पेशंट होते, जे कोविडमधून बाहेर आलेले आहेत, तर त्यांना याचा पुन्हा होण्याची शक्यता किती आहे? म्हणजे जर व्यवस्थित पुन्हा त्यांनी पोस्ट कोविड काळजी घेतली नाही तर? पोस्ट कोविड काळजी घेतली नाही तर परत होण्याची शक्यता जास्त आहे. अजून रिसर्च त्यावर चालूच आहे. काय काय पेशंटना परत पोस्ट कोविडचे सिम्पटम्स दिसायला लागलेले आहेत. त्याचमुळे फिजिओथेरपी जर तुम्हाला आधीपासून कळली तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच चांगला होईल. बरोबर. आता सर, जेव्हा कोविडचे पेशंट हॉस्पिटलमध्ये होते, आता प्रमाण खूप कमी आलेलं आहे, अगदी निग्लिजिबल आहे, पण तरी सुद्धा जेव्हा हे पेशंट्स हॉस्पिटलमध्ये होते तर तेव्हा त्यांना फिजिओथेरपीची काही मदत झाली? तुमचे काय अनुभव आहेत? हा, खूपच चांगली ऍक्च्युली मदत झाली. यावेळी मध्ये ऑगस्ट सप्टेंबरचा असा महिना होता की त्यावेळी खूपच पेशंट एकदमच वाढले. मग ते पेशंटला बेड मिळणं शक्य नव्हतं. अशा वेळी फिजिओथेरपिस्टने खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यावेळी व्हेंटिलेटरवर पेशंट होते. बाकी पेशंट होते ते प्रोन लाईन वगैरे आपण पालतं झोपवत होतो, त्यांना लक्षणं कमी करायचं करत होतं. पण व्हेंटिलेटेड जे पेशंट आहेत त्यांना चेस्ट फिजिओथेरपी टेक्निक, जेणेकरून त्यांचा कफ लवकर निघावा, त्यांना श्वास घ्यायला सुलभ व्हावं, यासाठी फिजिओथेरपिस्टनी खूप चांगली मदत केली. आणि खूप वेळा ते बेड रिडन असल्यामुळे त्यांचे हाताचे पायाचे स्नायूंची हालचाल पण कमी होती. मग पॅसिव्ह फिजिओथेरपी टेक्निक म्हणा, लिम्ब फिजिओथेरपी म्हणा, याचा पण उपयोग त्या पेशंटला खूप झाला, जेणेकरून त्यांची रिकव्हरी लवकर व्हावं, त्यांना लवकर घरी डिस्चार्ज मिळावा. आणि बाकीचे पेशंट जर वाढत होते तर त्यांना परत ऍडमिशन मिळाला, त्यावेळी खूप इझी झालेलं. आणि जे नॉन व्हेंटिलेटेड पेशंट होते पण ज्यांना ऑक्सिजनची गरज होती, त्यांना बेडवर बसूनच सोपे किंवा थोडासा बेड इन्क्लाइन करून, जेणेकरून त्यांना वर बसून त्यांना फिजिओथेरपीचे श्वसनाचे वेगवेगळे व्यायाम शिकवता येत होते. तसंच कफिंग टेक्निक्स, म्हणजे खूप वेळा खोकला लोकांना काढता येत नव्हता किंवा काढताना त्रास होत होता, तर सोपे कफिंग टेक्निक्स पण फिजिओथेरपिस्ट त्यांना खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतात आणि सांगितले गेलेत. तर खूप दिवस बेडवर असल्यामुळे जो विकनेस झालेला होता स्नायूंचा, त्याला वेगवेगळे व्यायाम प्रकार सांगितले. तसेच पोश्चरल ट्रेनिंग, म्हणजे खूप वेळेला कसं डिप्रेशन तर आलंच पेशंटला, पण पोश्चर पण त्यांचं स्लाउचिंग पोश्चर म्हणतात, म्हणजे खांदे वळलेले किंवा आपल्याला खूप मोठं काहीतरी झालं, ही जी लोकांची भावना झालेली, त्याच्यामुळे त्यांचं पोश्चरल करेक्शन पण करायला फिजिओथेरपिस्टचा खूप चांगला रोल आहे. आणि ते त्यांना कायमस्वरूपी उपयोगी पडेल असं मला आवर्जून सांगावं वाटतं. नक्कीच. खरंच मंडळी, हळूहळू आपण या पोस्ट कोविड फिजिओथेरपीकडे वळतोच आहे, पण हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा या फिजिओथेरपिस्टची किती मदत झाली लोकांना यातून बाहेर यायला, किंवा त्या काळात श्वसनाचं प्रमाण व्यवस्थित व्हावं, ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं मिळावं, यासाठी सुद्धा या लोकांना फिजिओथेरपिस्टची चांगली मदत झालेली आहे, आपल्याला डॉक्टरांच्याकडून कळलं. आणखी पण बऱ्याच गोष्टी आहेत. नेमकं पोस्ट कोविड काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, किंवा पोस्ट कोविड फिजिओथेरपीची गरज का आहे, याबद्दल आणखी सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया. पण एक ब्रेक घेऊया. तर मंडळी, 90.4 ग्रीन FM वर डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज आपण बोलतोय पोस्ट कोविड फिजिओथेरपीची काय गरज आहे याविषयी, आणि फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अनिकेत लिमये आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आपण बघितलं या ब्रेक पूर्वी की हॉस्पिटलमध्ये तुम्ही फिजिओथेरपिस्टनी कशी या लोकांना मदत केली कोविडच्या ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी, किंवा श्वसनाचा त्यांना जो त्रास होत होता त्यातून थोडंसं त्यांना रिलीफ देण्यासाठी. पण या पोस्ट कोविड आणखी काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात किंवा झालेली आहेत असं तुम्हाला जाणवलं? हो, नक्कीच झालेली आहेत. आता रिसर्च पण चालूच आहेत, वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन पोस्ट कोविडमुळेच झाली आहेत का अजून कशावर, त्याला अजून एक वर्षभर लागेलच आपल्याला एक्झॅक्ट माहिती हातात यायला. पण आता आपल्याला या सांगलीत म्हणा किंवा ओव्हरऑल आपल्याला कुठली कुठली कॉम्प्लिकेशन आपल्याला दिसलेत आतापर्यंत, त्याबद्दल मला सांगायला आवडेल. एक तर झालेल्यांना परत कोविड होऊ शकतो, जे आपण आधी बोललोय, त्यामुळे त्यांनी काळजी घेणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बाकीचे कॉम्प्लिकेशन म्हणजे अॅक्यूट रेस्पिरेटरी फेल्युअर. यामध्ये काय होतं, श्वास घ्यायला त्रास होतोच, तुमचे फुफ्फुस जे ऑक्सिजन रक्तात पोहोचवतं ते पोहोचवत नाही या कंडिशनमध्ये, अॅक्यूट रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये, किंवा कार्बन डायऑक्साईड व्यवस्थित बाहेर जात नाही, त्यामुळे तुम्हाला कार्डियक अरेस्ट वगैरे येऊ शकतो. न्यूमोनिया हा होऊ शकतो. परत यामध्ये फुफ्फुसांमधील जे एअर सॅक्स मी सुरुवातीला सांगितलं ते मोठ्या होऊन श्वास घ्यायला परत त्रास होऊ शकतो, त्यामुळे फुफ्फुसांमध्ये पाणी होणं, पस तयार होणं. त्यामुळे तुम्हाला हे नंतर श्वसनाचे व्यायाम तेवढेच महत्वाचे का आहेत, हे कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून. प्रत्येकाला होईलच असं नाही, पण तुम्ही होऊ नये म्हणून आधीपासून काळजी घेणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. परत अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम हा तर सगळ्यात मोठा कॉम्प्लिकेशन यावेळी आपल्या बऱ्याच पेशंटला जाणवला. यामध्ये फुफ्फुस एवढे डॅमेज होतात की इन्फेक्शन किंवा फ्लुइड फुफ्फुसांबाहेर पसरतात, फुफ्फुसाच्या बाहेर पसरतात. त्यामुळे त्या अशा पेशंटला व्हेंटिलेटर परत लागण्याची शक्यता असते. म्हणजे तुम्ही जे बाहेर आलाय
कोविडमधनं ते परत तुम्ही बॅक टू पहिल्या स्टेजमध्ये जाण्याची या कंडिशनमध्ये किंवा कॉम्प्लिकेशनमध्ये खूप शक्यता असते. त्यामुळे तुम्ही ते काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तसंच अजून वेगळे ऑर्गनला डॅमेज करतं म्हणजे ॲक्यूट लिव्हर इंजुरी. लिव्हरला पण अजून त्याच्यावर रिसर्च चालू आहे, पण लिव्हरला पण इंजुरी होऊ शकतं आणि एका क्षणात लिव्हर तुमचं फेल्युअर पण होऊ शकतं. ॲक्यूट किडनी इंजुरी आहेत, यामध्ये क्रोनिक किडनी डिसीज वेगवेगळ्या प्रकारच्या होण्याची शक्यता असते. ब्लड क्लॉट्स म्हणजे आता न्यूरोलॉजिकल कंडिशनमध्ये पण याचा स्ट्रोक किंवा हे होऊ शकतंच, पण रक्तात गुठळ्या तयार होऊन ऑर्गन फेल्युअर होण्याची शक्यता असते. याच क्षणात माणूस दगावण्याची पण शक्यता असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं तुम्ही काळजी घेणं गरजेचं असते. क्रोनिक फटीग म्हणजे आता एवढे दिवस तुम्हाला ते ॲटमॉस्फिअर झालेलं असतं, तुम्हाला कोरोना झाले, आयसोलेट केले, वेगळ्या इथं ठेवले, त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल कार्य करायची क्षमताच तुमची कमी झालेली असते. नाही मला नाही हे करायचं किंवा मला कंटाळाच आलाय, माझं अंग दुखते, हे तुमचं सायकोलॉजिकल हे पण वाढले किंवा डिप्रेशन होणं किंवा अँझायटी येणं, हे मला जमेल का नाही किंवा करताना कोण काय म्हणेल, या गोष्टी यामध्ये सायकोलॉजिकली पण खूप अफेक्ट झालेला आहे. तसंच न्यूरोलॉजिकल कंडिशनमध्ये स्ट्रोक पण पेशंटना झालेला आहे. अजून रिसर्च चालू आहे. स्ट्रोक म्हणा, जीबी सिंड्रोम म्हणा, काही लोकांना दिसण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, ऑप्टिक न्यूरोटिस म्हणतात त्याला. यामुळे पण त्यांना दिसण्यासाठी पण म्हणजे अंधुक दिसणं, की या सर्व गोष्टी पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनमध्ये मोडतात. अच्छा सर, पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन जी आहेत ही जी नॉर्मल व्यक्ती होती आणि तिला कोविड झाला, किंवा मगाशी आपण म्हणलं की ज्यांना होण्याची शक्यता जास्त आहे, जे ऑलरेडी काही फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहेत किंवा डायबिटिक पेशंट आहेत, तर अशांना हे सगळे कॉम्प्लिकेशन्स जास्त होण्याची शक्यता आहे. कुणाला जास्त होण्याची शक्यता? कोविड होऊन गेलाय त्यांना ते होण्याची शक्यता जास्त आहे. अच्छा, बाकीचे आजार आहेत त्यांना बाकीचे उपचार पद्धती पण आहे, परत पण त्यांना कोविड व्हायची शक्यता जास्त आहे आणि परत कोविड झाला तर त्यांना त्याची कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता जास्त आहे, ज्या ऑलरेडी आधीपासून आजार आहेत वेगळ्या कारणासाठी. त्यामुळे त्यांनी स्वतःहून आधीपासून काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. आता आपण पोस्ट कोविड फिजिओथेरपी बद्दल तर बोलणारच आहोत, पण आता ही पोस्ट कोविड फिजिओथेरपी कोणत्या पेशंटला कोणत्या प्रकारची फिजिओथेरपी देण्याची गरज आहे? म्हणजे आता तुम्ही कॉम्प्लिकेशन सगळी सांगितलीत, तर त्याच्यानुसार वेगळे वेगळे फिजिओथेरपी काही देण्यात येते का? हो, म्हणजे तुम्ही जसं मी मगाशी सांगितले की हॉस्पिटलमध्ये जर बेड रिडन असेल तर त्यांना झोपूनच फिजिओथेरपीचे वेगवेगळे व्यायाम करून घ्यायचे, त्यांच्या घरच्यांना शिकवायचे, जेणेकरून त्यांची बॉडी स्टिफ होऊ नये किंवा विकनेस येऊ नये. त्यामुळे तुम्ही झोपला जर कॉन्शियस असेल, व्यवस्थित बोलत असतील, पण विकनेस असेल तर सुरुवातीला सोपे व्यायाम प्रकार सांगून नुसते प्रत्येक सांध्याची हालचाल करून घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुम्ही त्याचं प्रोग्रेशन घरी आल्यानंतर वेट कप्स किंवा कमीत कमी अर्धा किलो 1 किलो हाताला बांधायचं, किंवा ते अवेलेबल नसेल अर्धा लिटर पाण्याची बाटली हातात घेऊन हाताचे व्यायाम करायचे, पण तुमच्या हालचाली होणं गरजेचं आहे मसल विकनेससाठी. आणि पोस्ट कोविड फिजिओथेरपी श्वसनासाठी म्हणजे एकतर तुम्ही SpO2 तुमची लेवल, सगळ्यांनी आता ऑक्सिजन वगैरे लेवल चेक करायला सगळ्यांना माहिती झालंच असेल, तर तुम्ही ते नोट डाऊन करा, तुम्ही लिहून ठेवा. व्यायाम सुरू करण्याच्या आधीपासून रोजच्या रोज तर तुम्ही करा असं डॉक्टर सांगतातच, पण व्यायाम चालू करताना तुम्ही रोजच्या रोज ते नोट डाऊन करा. आणि मागच्या महिन्याच्या 1 तारखेला आणि या महिन्याच्या 1 तारखेला फिजिओथेरपीने तुमचा किती फायदा झाला हे तुमचं तुम्हालाच कळेल. म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट स्वतः येऊन दाखवले आम्हाला डायरी, म्हणजे खूप छान वाटले की याचा उपयोग होतोय आणि तुम्हाला त्याचं लेवल पण वाढले आणि तुमचे श्वसन पण व्यवस्थित व्हायला मदत होते. तर विविध प्रकारच्या व्यायामामध्ये डीप ब्रिदिंग एक्सरसाइज आहेत. आता सगळ्यांना सांगतो की सोपा व्यायाम आहे की नाकाने लांब श्वास घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारतो आपण त्याप्रमाणे सोडायचं. हे असे 10 रिपिटेशन तुम्ही करणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला आणि दिवसातनं 2-2 तासाला, जेणेकरून तुमची श्वसनक्रिया व्यवस्थित होईल, फुफ्फुस तुमची व्यवस्थित राहायला मदत होईल. पुन्हा थोरॅसिक मोबिलिटी एक्सरसाइजेस असतात, म्हणजे तुम्ही ऍक्शन करत करत लांब श्वास घ्यायचा, म्हणजे खालून वर जाताना हात वर घेता घेता लांब दीर्घ श्वास घ्यायचा, परत हात खाली घेताना श्वास सोडायचा. हे तुम्हाला सगळं डेमॉन्स्ट्रेशन तुमच्या फिजिओथेरपिस्ट कडनं तुम्हाला मिळेलच. दम लागत असेल, खूप वेळेला दम लागतो, करताना मध्येच दम लागला, तर तुमच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, रिलॅक्सेशन टेक्निक म्हणतो आपण. तर बसला बसला जर दम लागला तर पुढे झुकून बसणे, किंवा समोर टेबल असेल तर समोर उशी घेऊन त्याच्यावर डोकं ठेवून बसणे. उभा राहिल्यावर तुम्हाला जर दम लागत असेल तर भिंतीचा आधार घेऊन तुम्हाला भिंतीजवळ जाऊन हात टेकून उभारणे. या वेगवेगळ्या पद्धती हे तुम्हाला फिजिओथेरपिस्ट कडनं तुम्हाला कळेलच कसं उभारता येईल. म्हणजे तुम्हाला व्यायाम करताना एकदम काय कंडिशन आली तर तुम्हाला ते काय करायचं त्याचं सगळं सोल्युशन आम्ही तुम्हाला आधीपासूनच तेही सांगितलं जाते. म्हणजे तुम्हाला त्यावेळी असं व्हायला नको, अरे मी आता काय करू, मला दम लागला, मला तर व्यायाम करायचे, तर ते तुम्हाला व्यवस्थित सल्ला फिजिओथेरपिस्ट कडनं मिळेलच.
परत खोकला काढण्याची विशिष्ट पद्धत, जेणेकरून खोकला पण निघेल, कफ पण निघेल, तुमची फुफ्फुस क्लिअर होईल. हे आम्ही फिजिओथेरपिस्ट तुम्हाला सगळे शिकवतो. अच्छा, म्हणजे नॉर्मल जर खोकलं, आपण एरवी खोकतो तसं, तर फुफ्फुसाला डॅमेज होण्याची शक्यता जास्त आहे पोस्ट कोविडच्या ह्या मंडळींना. त्यासाठी हे त्यांना वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे त्यांना जमतच नाही खोकला काढायला किंवा खोकला काढल्यावर कफ येत नाही, तर आम्ही ते टेक्निक त्यांना शिकवतो, जेणेकरून खोकला पण काढता यायला पाहिजे, कफ पण बाहेर निघाला पाहिजे. तसंच वेगवेगळी उपकरणं वापरून आपण इन्स्पिरेटरी आणि एक्सपिरेटरी, म्हणजे श्वास घेतानाच्या पद्धती व्यायामाच्या आणि श्वास सोडण्याच्या पद्धती, असे वेगवेगळे उपकरणं वापरून पण आपल्याला व्यायाम पद्धती देता येतात. खूप जण म्हणतील आम्ही काय श्वास घेतो आणि सोडतो, हे काय आम्हाला सांगतं, हे तर आम्हाला माहितीच आहे. पण तुम्ही जर ते किती वेळा करणार, त्याला लिमिटेशन येतात. 10 वेळा केलं बास, मला कंटाळा आला, तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळी उपकरणं, एकतर स्पायरोमीटर, आता सगळ्यांना माहिती झालं असेल पोस्ट कोविडला, किंवा ज्यांचं ओपन हार्ट सर्जरी म्हणा किंवा बायपास सर्जरी झाली, त्यांना पण आम्ही फिजिओथेरपिस्ट स्पायरोमीटर म्हणून देतो. 3 प्रकारचे बॉल असतात, त्यात तुम्ही श्वास घ्यायचा, म्हणजे बॉल किती वर जातो ते तुम्हाला कळेल की तुमची कॅपॅसिटी करते, लंगची, तुमच्या फुफ्फुसांची किती कार्यक्षमता आहे. त्याचे विविध प्रकार, त्याचे व्यायाम, तुमचे इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन, श्वास घ्यायचा आणि सोडायचं, तुम्ही किती होल्ड करू शकता, म्हणजे ते तुमची कॅपॅसिटी ठरवतं, फुफ्फुसांची क्षमता किती चांगली आहे किंवा अजून तुम्हाला करायला लागेल हे कळतं. आता एक पेशंटने माझा 15 ते 20 सेकंद होल्ड केला, म्हणजे आमच्यासाठी म्हणजे खूपच छान होत वाटलं. मी त्या पेशंटना म्हणलं एवढं तुम्ही कसं करू शकता, मला पण जमणार नाही. मग ते म्हणले मी 3 महिन्यापासून पोस्ट कोविड झाल्यावर मी करतोय व्यायाम, त्याचे हे रिझल्ट आहेत. म्हणजे सातत्य पाहिजे तुम्ही जे व्यायाम करताय त्याच्यामध्ये. हो, नक्कीच. त्यामुळे ते ऐकून खूप छान वाटलं. दुसरा प्रकार आहे म्हणजे तुम्ही शिट्टी, साधी शिट्टी वाजवायची असते, ती नुसती वाजवायची नाही. एकदा शिट्टी वाजवली की तो जो आवाज आहे तो 10 सेकंद पण होल्ड करायचा. तुम्ही जेवढं होल्डिंग कराल तेवढी तुमची लंग कॅपॅसिटी वाढेल. सुरुवातीला 2-3 सेकंदात तुमची शिट्टी वाजून थांबली जाईल, पण तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल 10 सेकंद 15 सेकंद तुम्हाला आरामात जमेल. त्याच्यानंतर पुढचं आहे ते बलून किंवा फुगा फुगवायची पद्धत, किंवा फुगा फुगवल्यामुळे तुमचं छाती पण फुलली जाते व्यवस्थित, तुमच्या छातीला बरोबर रक्तपुरवठा किंवा ऑक्सिजन पोचला जातो. परत स्ट्रॉ, तर स्ट्रॉनं तुम्हाला 2 प्रकारे व्यायाम करता येतात. एक तर तुम्ही पाणी कंटिन्यूस प्यायचं स्ट्रॉनं, तो एक, किंवा पाण्यात ते बुडबुडे करायचे. तुम्ही बुडबुडे एकदा करायला लागला की 20 सेकंद किंवा 15 सेकंद पर्यंत कंटिन्यू करायची. तुम्ही जेवढे सेकंद पर्यंत लांब थांबाल तेवढं तुमची फुफ्फुसांची क्षमता वाढायला मदत होईल. हे एका दिवसात कोणाला जमणार नाही. तुम्ही जेवढं रेग्युलर प्रॅक्टिस कराल तुम्हाला 100% त्याचा फायदा चांगला होईल. आणि जर स्नायूंसाठी विविध प्रकारचे व्यायाम प्रकार असतात, त्यात सुरुवात एकदम साध्या प्रकारे करायची. 2 सेट करायचे, 3-3 वेळा प्रत्येक स्नायूची हालचाल झाली पाहिजे. नंतर स्ट्रेंथनिंग प्रकार, जसं मी मगाशी म्हणलं वेट कप्स, वेट लावून 1 किलो किंवा 2 किलोचे हातात वेट लावून करू शकताय, किंवा थेरा बँड, एक विशिष्ट प्रकारचा बँड असतो, त्यानं तुमच्या सांध्यांची ताकद वाढायला मदत होईल. म्हणजे एक नुसत्या हालचाली आपण एका ठराविक पिरियड पर्यंत करू शकतो. मग ओव्हर द पिरियड तुमचं प्रोग्रेशन होण्याची गरज असते, त्यासाठी तुम्ही थेरा बँड वापरू शकतात. आणि हे सर्व व्यायाम पेशंट टू पेशंट डिपेंड असतात. म्हणजे एका पेशंटला त्याचा फायदा झाला म्हणजे त्यानं दुसऱ्या पेशंटला सांगितलं की होईलच असं नाही. त्यामुळे प्रत्येकानं व्यायाम प्रकार आपापल्या फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानं करणं गरजेचं आहे. नाही तुम्ही त्यांना तसं सांगितलं आम्ही पण तसंच केलं नाही. प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते, प्रत्येकाचं जॉब प्रकार वेगळा असतो, त्याप्रमाणे आम्हाला ते व्यायाम थोडे व्हेरी करायला लागतात. आता न्यूरोलॉजिकल कंडिशन मगाशी सांगितलं मी, स्ट्रोक म्हणा, लकवा म्हणा किंवा फूट ड्रॉप म्हणा, त्याला इलेक्ट्रोथेरपी ट्रीटमेंट पण उपयोगी होते. इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन देऊन आपण त्या स्नायूची ताकद वाढवायला मदत होतं. परत पोश्चरल ट्रेनिंग, तुमची बसण्याची पद्धत, उठण्याची पद्धत, ते पण तुम्ही व्यवस्थित होणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आहे ते सायकोलॉजिकल कंडिशन. डिप्रेशन आणि अँझायटी यावेळी खूप लोकांना झालेलं आहे पोस्ट कोविड नंतर. कारण तुम्हाला एकतर जे जनरल वॉर्डमध्ये होते त्यांना बाजूचे पेशंट तरी दिसत होते, पण जे प्रायव्हेट रूममध्ये होते त्यांना तर एकदमच हे झालेलं की आपल्याला कोण बोलायला नाही, भेटायला नाही. इन जनरल बाकीच्या आजारात तुमचा नातेवाईक बरोबर एक असतो, पण ह्याच्यात कसं आयसोलेशन मध्ये ते एकटं एकदम डिप्रेशन, त्यामुळे खूप लोकांना आलं. तर त्यासाठी बाहेर काढण्यासाठी एकतर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग महत्वाचं आहे. सायकोलॉजिस्टची तुमची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जे वाटते त्यांच्याशी बोलणं, जेणेकरून तुमच्या मनातली भीती म्हणा किंवा ओव्हरऑल काय वाटते ते कमी व्हायला मदत होते. म्युझिक तुम्ही लावू शकता. सुदिंग म्युझिक तुम्हाला मदत करतं. तुमच्या रूममध्ये म्हणा किंवा हे तुमच्या आवडीचं कुठलंही म्युझिक तुम्ही लावू शकता. तुमचं ॲटमॉस्फिअर, घरातल्यांचं पण ॲटमॉस्फिअर तुमचं व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मित्रमंडळींशी बोला आणि प्रॉपर कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. मित्राशी बोला, फॅमिलीशी बोला, कोणाशी बोला किंवा
फोनवर बोला, व्हिडिओ कॉलिंग करा, पण ते होणं गरजेचं आहे. इव्हन पोस्ट कोविड कंडिशनमध्ये किंवा घरी गेल्यावर पण आयसोलेट झालं तर या गोष्टी होणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला डिप्रेस व्हायला नाही पाहिजे आणि तुम्ही त्याच्यातून आरामात बाहेर पडू शकाल. बरोबर. एकूणच डिप्रेशन किंवा ज्यांना मानसिक आधाराची गरज जास्त वाटते तर त्या लोकांनी बोलणं खूप महत्वाचं आहे. मग तुमच्या जवळच्या महत्वाच्या व्यक्तींशी, आवडत्या व्यक्तींशी बोललात तरी ही डिप्रेशन पर्यंत तरी ही मंडळी जाणार नाही, तसं म्हणायला हरकत नाही. एकूणच पोस्ट कोविड या सगळ्यांनी आणखी काय काळजी घ्यावी असं वाटतं तुम्हाला? काय सांगाल तुम्ही? आता आपण बघतो जसं लस आलं तसं लोकांना आनंद आहेच, पण तरी पण सेफ डिस्टन्स काय मला आता सांगलीत दिसत नाहीये. लोक अजूनही विदाऊट मास्क फिरतात. शेवटी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जरी आता आकडेवारीतून दिसत असेल कमी झालेत कोविडचे पेशंट, पण कधी कोणालाही होऊ शकतो आणि झाल्यानंतर जो मानसिक आणि आर्थिक आणि शारीरिक जी हानी आहे ती परत भरून घ्यायला खूप दिवस लागतात. त्यामुळे आतापासून सेफ डिस्टन्स ठेवा, हँडवॉश रेग्युलर तुम्ही कराच, सॅनिटायझर पण वापराच, त्यामुळे ते गरजेचं आहे. आणि ह्याच्या पुढे होऊ नये, कुठलाही आजार होऊ नये म्हणून नियमित व्यायाम करा. आहार तर तुमचा सकस पाहिजेत, पण खूप लोकांना व्यायामाला वेळच नाही म्हणतात. मी म्हणतो तुम्हाला आवडीचा तुमचा स्पोर्ट्स खेळा, तुम्हाला पाहिजे तो खेळ खेळा, स्वतःसाठी एक अर्धा तास काढा, जेणेकरून कुठलेही तुम्हाला व्याधी होणार नाही. आता लोक सायकलिंग आणि आता अवेअरनेस वाढायला लागलाच आहे, पण होऊ नये म्हणून पण तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि तुमची फिटनेस लेवल चांगली ठेवा, जेणेकरून कुठलाच आजार तुम्हाला होणार नाही आणि तुम्ही निरोगी राहाल. एकूणच काय मंडळी, पोस्ट कोविड असेल किंवा नॉर्मल व्यक्ती असेल त्याला व्यायामाशिवाय पर्याय नाही. कारण नॉर्मल व्यक्तीला सुद्धा आपल्याला हे असे कोविड सारखे आजार आहेत किंवा कोणतेही आजार आहेत तर याच्यापासून त्यांना दूर ठेवायचं असेल स्वतःला तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. योग्य व्यायाम, चौरस आहार आणि योग्य तेवढी विश्रांती, मनस्वास्थ्य चांगलं असणं हे तितकंच महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी नेहमी सतत आपल्याला प्रत्येक डॉक्टरांकडून समजतच असतात. तसंही आज आपण पोस्ट कोविड बद्दल बोललो, यामध्येही फिजिओथेरपी बरोबरच मनाची अवस्था चांगली असणं हे देखील गरजेचं आहे, हे सरांनी सांगितलं. एकूणच पोस्ट कोविड मंडळी फिजिओथेरपीकडे थोडंसं वळा. कसं असतं, थोडंसं आपण स्वतः घाबरलेलो असतो किंवा आपण अजूनही त्या कवचामध्ये असतो की मी आजारी आहे, तर यातून बाहेर पडायला पाहिजे आणि यातून बाहेर पडण्यासाठी फिजिओथेरपिस्ट आपल्याला नक्कीच मदतीचे ठरणार आहेत. तर नक्की पोस्ट कोविड असाल तुम्ही तर फिजिओथेरपिस्टची मदत घ्या, त्यातून बाहेर पडा आणि पुन्हा कोविडकडे जाणार नाही इतकी काळजी तर आपण नक्कीच घेऊ शकतो. सर, तुम्ही इथे येऊन या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात आणि आमचे जे लिस्नर आहेत जे कोविडमधून आता बाहेर आलेले आहेत किंवा ज्यांना कोविडपर्यंत जायचं नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काही सल्ले दिलेले आहेत. तर एकूणच या सगळ्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते की तुम्ही हे सगळं येऊन इथे सांगितलं आणि या सगळ्यांना त्याचा नक्की फायदा होईल. तर मंडळी, आज आपल्याबरोबर होते फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अनिकेत लिमये. पोस्ट कोविड फिजिओथेरपीची काय गरज आहे याविषयी आज आपण हे सगळं ऐकलं. नक्की हे लक्षात घ्या आणि ज्यांना गरजेचं आहे त्यांनी या गोष्टीचं नक्की पालन करा असं म्हणेन मी. तर इथे येऊन तुम्ही हे सगळं सांगितलं, मनापासून धन्यवाद. धन्यवाद.